नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे अर्जुन आणि सायली गप्पा मारत बसलेले असतात. त्यावेळेला सायली इथे संसाराची घडी कशी बसवायची, त्या रुमालाला कशी घडी करायची तसं करून दाखवते आणि इकडची तिकडच्या त्यांच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला इथे आपल्याला असंही पाहायला मिळेल की लगेचच सायलीला फोन आलेला असतो चैतन्याचा, आणि चैतन्य सांगू लागतो की सावंतांना ॲड्रेस मिळाला आहे रमेशचा, जो ट्रक त्याने आणला होता त्या रमेशचा. आता हे कळल्यानंतर तो म्हणतो की त्यांच्या घराला टाळा आहे, तर तिथे आपण लक्ष ठेवायला जायला हवं असं इथे सायलीला वाटू लागतं. आणि मग ती बोलता बोलता इथे अर्जुनलाही सांगू लागते की तो ट्रक ड्रायव्हर घरी सापडतच नाही. त्याच्यामागे 2 दिवसापासून पोलीस लागले आहे, पण तो काही घरी आलेला नाही, तर आपण त्याला शोधायला हवं. मला असं वाटते मी तिथे जावं आणि त्यांच्या घरावरती नजर ठेवावी. चुकून बोलून तिथे आला तर तो दिसेल तरी. तर इथे प्रिया ह्या दोघांच्या गप्पा ऐकत असते. अर्जुन इथे म्हणत असतो की अजिबात तू त्या रमेशला शोधायला किंवा त्याच्या पाठलाग करायला एकटी जायचं नाही, हे फार रिस्की आहे आणि आपल्याला रिस्क नाही घ्यायचं. मी तुला अर्जुन बनण्याची परमिशन दिली, पण रिस्क घ्यायची परमिशन दिलेली नाही. तरी ती सायली लगेचच म्हणते, बघितलं ना, तुम्ही असं बाहेर जातात तेव्हा मला असाच जीवाला घोर लागतो. त्यांच्या दोघांच्या गप्पा ऐकल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की रमेशला शोधण्यासाठी सायली जाणार आहे. तर ती लगेचच नागराजला कॉल करून सांगण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिच्या तोंडातनं काही केल्यास स्वरच बाहेर पडत नाही, कारण तिच्या आवाजाला इथे अर्जुनने बरोबर बंदोबस्त केलेला असतो. कारण अर्जुनने बनवलेले चॉकलेट जे असतात ते गुपचूप तिने खाल्लेले असतात. त्याच्यामध्ये त्याने एक औषध टाकलं आहे, ज्यामुळे 2 दिवस तरी घसा बसलेला असतो, बोलता येत नाही. इथे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की साक्षी त्याच विचारात आहे. जेव्हा तिला कळलं होतं ना की आपले सचिन हा अस्मिताचा नवरा आहे आणि त्याला ती कुणासोबतच शेअर करणार नाही, तिला तो खूप आवडतो, त्याच्यासाठी ती इतकी डेस्परेट झालेली आहे. एकदम टोकाची भूमिका तिने गाठलेली आहे आणि ती इथे चाकू घेऊन बसलेली असते. तिच्या मनात आता एक खोल विचार आला आहे. तो विचार आता ती कुणाजवळ सांगणार. तिच्या डोक्यात जो विचार आला आहे तो एकदम भयंकर असा आहे, याची कुणाला जाणीवही नाही, असा भयंकर विचार आहे. आणि इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की अर्जुनसारखं सायली नेहमीप्रमाणे तयार होऊन खाली येत असते. अर्जुन काय करतो आहे त्याचा ती छान प्रकारे आढावाही घेत असते. अर्जुनना किचनमध्ये असतो. आता अर्जुनची छेड काढण्यासाठी ती किचनमध्ये जाते, जसं अर्जुनना नेहमी सायलीचं करतो तसं. तर तिथे जाऊन ती त्याला म्हणू लागते की नवरोबा, झाला का नाश्ता तयार, मला उशीर होते. तर तो म्हणतो होतच आहे, थांब थोडा वेळ. मग ती जास्त जवळ जाते आणि जवळ जाऊन त्याची छेड काढण्यासाठी ती म्हणू लागते, आज कोणता डे आहे तुला माहिती आहे का? तर तो म्हणतो नाही. तर ती त्याला सांगू लागते, आज हग डे आहे. तर तो म्हणतो, अरे वा, हग डे, चला मग मार मिठी मला. मग त्याला लक्षात येतं की आजूबाजूला सगळेजण आहे. सायली जरा पानसटपणा करू लागते. सगळेजण म्हणू लागतात, तुम्ही डे साजरे करताय तर ठीक आहे, तुम्ही करा एन्जॉय, आम्ही काय तुमच्या ह्याच्यात लुडबुड करणार नाही. इथे अर्जुनला असतो. सायली त्याची छेड काढत असते. आता तुला मला सगळ्यांसमोर मिठी मारावीच लागेल. सायली त्याची छेड काढताना सगळेजण बघत असतात, सगळ्यांना हसू आवरतच नाही. इथे अर्जुन इतका लाजतो आणि सगळ्यांना वाढण्यासाठी इकडे तिकडे पळापळ करू लागतो. त्याच्या मागे मागे सायली धावू लागते आणि एकदा एकच हग असं म्हणत त्याच्या मागे मागे ती पानचटपणा करत फिरत असते. अर्जुन तिला कोपऱ्यात घेतो आणि म्हणतो की तुला कळत कसं नाही, सगळेजण इथे आहे ना, का बरं तू असं करत आहे? त्यावेळेला ती म्हणू लागते, तू तर मला नेहमीच असं करतो, त्यावेळेला मला कसं वाटत असेल याची जाणीव आहे का तुला? तू पण मला अशीच छेड काढतो. तर तो तिथे 2 मिनटं विचारात पडतो की आपण जेव्हा असं वागतो तेव्हा सायलीलाही किती लाजिरवाणं वाटत असेल. आणि याच गोष्टीची मजा घेण्यासाठी इथे आता सायली म्हणते की आज तू वेटच कर, आज अशी घटना घडेल की तू स्वतःहून मला मिठी मारशील म्हणजे मारशील, हा माझा ओपन चॅलेंज आहे. तर तो म्हणतो, नक्की तू काय करशील? तर ती म्हणते, पाहत राहा काय करेल. इथे प्रिया किचनमध्ये जाण्याची परमिशन मागू लागते. तर इथे कोणाला ती काय बोलते तेच कळत नसतं, कारण तिच्या तोंडातून आवाजच फुटत नसतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहून तोंड वेडवाकडी करू लागतात. इथे तुझी तब्येत बरी नाही का असं विमल विचारू लागते आणि तुझा आवाज का निघत नाही आहे? तर अर्जुन मुद्दाम तिची छेड काढण्यासाठी म्हणू लागतो, तू गुपचूप गुपचूप काहीतरी लपून छपून खाल्लं आहेस का, ज्यामुळे तुझा आवाज बंद झालेला आहे? आता हे सगळं काही प्रियाच्या लक्षात येतं. तिला आता अंदाज आला आहे की अर्जुननेच तिच्या खाण्यामध्ये काहीतरी टाकलेलं आहे, त्यामुळेच तो असं म्हणतोय. आणि तिने खरंच गुपचूप लपून ते चॉकलेट खाल्ले होते आणि अर्जुनने तिला चांगला धडा शिकवला आहे. तिचा आवाज, तिचा कंठच गेलेला आहे
आता इथून पुढे अर्जुनपासून सावध राहायला हवं असंही तिला वाटू लागतं. अर्जुन मात्र घरातली घालत हसत असतो. त्यांनी केलेली गंमत फक्त त्याला एकट्यालाच माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे. इथे प्रिया आता विचार करत असते की मला हिचा पाठलाग करायचा आहे, कारण ही ना रमेशला शोधायला जाणार आहे, तर तिच्या मागे मागे जायला हवं, पण घरातून काहीतरी खाऊन निघायला हवं. हाच विचार करून ती विमलला नाश्ता आहे का काहीतरी देतेस का खायला म्हणू लागते. आणि विमल मग तिला थोडंसं खायला देते असं म्हणत मग तीही किचनमध्ये जाते. स्वतःच्या हाताने घेऊन पटपट खायला हवं, आवरायला हवं असं विचार करू लागते. इथे सायली निघत असते, तर अर्जुन तिला म्हणू लागतो की खाल्ल्याशिवाय मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. तर सायली म्हणते की नाही, वेळ होतोय, मी आता निघते. तर तो म्हणतो नाही नाही, खाल्ल्याशिवाय तुला कुठेही जाऊ द्यायचं नाही. तू पण मला अशीच करते ना, मला खाल्ल्याशिवाय कुठे जाऊ देत नाही, मग मीही तुला जाऊ देणार नाही. आधी जेवण कर मगच जायचं. मग त्याने सँडविच बनवलेले असतात, ते सँडविच आता मग ती खाऊ लागते. सगळेजण इतके छान गप्पा गोष्टी करत बसलेले असतात ना. आणि त्याच वेळेला इथे अर्जुनला सायली डोळा मारते आणि छेड काढत म्हणू लागते की तू वाटच पहा, आज मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणणार आहे. तर तो लाजत असतो, काहीही काय असं म्हणतो. तर इथे आपल्याला पुढे असं पाहायला मिळेल की प्रिया अश्विन घरी आलेला नसतो, हॉस्पिटलमध्येच असतो, तर त्याला भेटण्यासाठीच ती तिकडे जाते आणि तिची झालेली सगळी फजिती सांगू लागते. आवाज बंद पडलाय तेही सांगते. तर इथे अश्विन तिला औषध देतो आणि तिला म्हणू लागतो तू आता तुझी काळजी घ्यायला हवी, नाही तर तुझा कंठ कायमचा बसू शकतो. तर ती म्हणते म्हणजे काय. तर तो म्हणू लागतो तू नेहमीच आरबट सडबट बाहेरचं ऑर्डर करून खात असते, घरी काय बनवत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर आपला एक दिवस नक्कीच आवाज बंद होईल, बाहेरचं खाऊन खाऊन आपली तब्येत बिघडेल आणि तुझ्यासोबत मीही राहतो आहे तर माझीही तीच अवस्था होणार आहे. तू घरात काहीही शिजवत नाही, बनवत नाही आणि घरातलं शिजलेलं अन्न खाऊही पण घालत नाही. आपल्या दोघांची परिस्थिती काही दिवसांनी अशीच आवाज बंद होऊन जाईल. तर प्रिया म्हणू लागते की मी आता निघते, संध्याकाळी आपण भेटूया असं म्हणत मला महत्त्वाचं काम आहे, माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे असंही सांगते. इकडे नागराजला मात्र फारच घाई झालेली आहे, ती म्हणजे प्रियाशी बोलण्याची. प्रियाचा आवाज तर काही येत नव्हता, कितीतरी वेळा तिने कॉल केलेला असतो. मग नंतर तिला जेव्हा थोडंफार बोलता यायला लागतं मग ती पुन्हा एकदा नागराजला कॉल करते आणि सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, ती सायली ना आज रमेशचा पाठलाग करत त्याच्या घराच्या बाहेर थांबणार आहे. तर त्याच्या घराचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला आठवतो का, काय आहे तो मला सांगा, कारण मला तिथे जाऊन आता त्यांच्यावर दोघांवरती पाळत ठेवायला हवी. रमेश जर त्यांच्या हाती लागला तर खूप मोठा गोंधळ होईल, तुमच्या विरोधात मोठा पुरावा भेटेल आणि तुम्हाला बाहेर काढणं मग अशक्य होऊन जाईल. तर इथे नागराज ॲड्रेस सांगू लागतो आणि 22 वर्षापूर्वी तो तिथे राहायचा, आता कुठे राहतो हे तर त्याला माहीत नाही, पण त्या अंदाजाने आता इथे प्रिया त्या ठिकाणी जायला निघालेली असते आणि इथे तिच्या अगोदरच सायली येऊन पोचलेली असते. सायली पाहते घराला टाळा आहे, आजूबाजूचा आढावा घेऊ लागते. दरवाजाला कुलूप आहे, मग हे कुठे बाहेर गेले असतील तर थोड्या वेळात येतील का, अशा अंदाजाने मग ती इकडे तिकडे तिथेच बसून वाट पाहायचा विचार करते. त्याच वेळेला तिच्यासमोर अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो हे गिफ्ट मी तुला कशासाठी दिलं होतं, वापरण्यासाठी, आणि तू काय करते, कपाटात ठेवते. सनस्क्रीन लावायला हवी, तुला उन्हाचा त्रास होतो, तू टोपी घालायला हवी, तुला ऊन लागलं तर तू डोळ्यांची सेफ्टीसाठी गॉगल लावायला हवा. अशा सगळ्या गोष्टी आता अर्जुन तिला करायला सांगत असतो आणि ती म्हणते काहीही काय हो, मला सवय नाही ह्या सगळ्याची. तर तो म्हणतो तुला उन्हात फिरण्याची पण सवय नाही, पण त्रास झाला तर कोणाला होणार, मग स्वतःची काळजी घ्यायला हवी की नाही, म्हणूनच तर मी हे सगळं तुझ्यासाठी आणून दिलं होतं, तर तू हे सगळं घरीच ठेवून आलीस, काहीही वापरत नाही तू ह्यातलं, असं म्हणत तो हट्टाने आता तिला सनस्क्रीन सगळ्यात पहिले चेहऱ्याला, हाताला, सगळीकडे लावायला सांगतो आणि ती त्याच्याकडे पाहून हसत असते त्याच्या हट्टाखातर. मग ते आता ते घेते आणि तोंडाला चोळते, हाताला चोळते, टोपी घेते, डोक्यात घालते, गॉगल्स घेते आणि डोळ्यांना लावते. आता इथे छत्री खोल असं अर्जुन म्हणत असतो, पण ती थांबाना म्हणत असते. पुढे ती विचार लागते तुम्ही कुठे गेला होता, तर तो सांगतो की स्वयंपाक करायचं म्हटलं तर काही गोष्टी बाजारात जाऊन विकत घ्याव्याही लागतात, तर मी आज भाजी आणायला गेलो होतो, तिकडे जाऊन ना मी बार्गनिंग केली. म्हणजे काय, तरी ते पुन्हा सायली विचारते म्हणजे काय केलं, तर तो म्हणतो कटकट केली मी, कटकट भाव कमी करण्याची. तर ती म्हणते किती रुपयाचे आणले, एवढी महाग, असं जेव्हा तिला कळतं त्यावेळेला ती म्हणते तुला भाजीवाल्याने वेड्यात काढलं, तू खूपच महाग भाजी आणलेली आहे. तर अर्जुन म्हणतो नाही मी खूप छान बार्गनिंग केली, कमी केले होते पैसे.
मग सायली हसते आणि सायली म्हणते, जर तुमच्या भरोशावर घर सोडलं तर तुम्ही दिवाळच काढाल घराचं. तरी त्या अर्जुनला सायली दिवाळं काढायला म्हणत असते, तर तो म्हणतो दिवाळी, अच्छा म्हणजे मी घर चालवली तर दिवाळीच दिवाळी ना, आनंद आनंद. इथे सायली हसते आणि विषय स्टॉप करते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की हे दोघंजणं छत्रीत सावलीसाठी उभे असतात आणि प्रिया त्या दोघांना पाहत असते आणि म्हणू लागते की हे दोघं इथेही रोमॅन्सच करत बसले. जरा वेळ मिळाला की लगेच रोमॅन्स करायला त्यांना टाईम मिळतो. आणि नागराज तितक्यातच प्रियाला फोन करतो. प्रिया विचारू लागते की तुम्ही कशाला फोन केला, तुम्हाला माहिती आहे ना घडोघडी फोन करत जाऊ नका मला, तुम्हाला फोन दिला आहे म्हटल्यावर तुम्ही सारखेच फोन करणार कसं शक्य आहे, तर तुम्हाला कोणी पाहिलं तर. तो म्हणतो मला कोणी काही पाहत नाही, तू कुठे आहे, तर ती सांगू लागते मी रमेशच्या घराबाहेर खूप वेळची बसले पण तो इथे काही आलेला नाही, नक्की हेच घर आहे ना, तर तो तिला सांगतो मला आत्ता माहीत नाही तू कुठे, पूर्वीचा हाच पत्ता आहे. त्याच्यामुळे त्याने दिलेल्या पत्त्यावर प्रिया पोचलेली असते. तिला एक फोन ठेवला तर लगेच दुसरा फोनही येतो, तो म्हणजे साक्षीचा. साक्षी इथे प्रियाला सांगू लागते की तुला एक महत्त्वाचं काम आहे, तू आज रात्री घरात काळोख अंधार करून ठेव, कुणाला कळलं नाही पाहिजे घरात कोण घुसला आहे. प्रिया विचारू लागते की असं का, तर इथे साक्षी सांगू लागते की मी तुला उद्या गुड न्यूज देणार आहे, त्याच्यासाठी मी आज तुला जे सांगितले तेवढं काम कर. आधीच हिचा बापही त्रास देतोय, ही पण मला त्रास देते, हे सगळेजण मिळून गोंधळ घालतात आणि ते निस्तरायला मीच मिळते का यांना, असं प्रिया खोसू लागते स्वतःलाच. आणि यांची जर भानगडी आपण सॉल्व केलं नाही तर आपणही यांच्यात अडकू, ह्या भीतीपोटी आता तिला सगळ्यांची काळजी घ्यावीच लागणार. इकडे आपल्याला इथे पाहायला मिळेल की अर्जुन म्हणू लागतो की आता मला घरी जायला हवं, कारण घरी जाऊनही मला भरपूर कामं आहे, अजून किराणा वाण सामान खूप काय काय न्यायचे. तर सायली म्हणते ते वाण सामानाचं काम आईंकडेच राहू द्या, तुम्ही जास्त जबाबदारी घेऊ नका, स्वयंपाक करते तेवढं खूप झालं, किचन सांभाळतायत ना. तरी ते अर्जुन म्हणू लागतो की नाही आईला त्रास द्यायचा नाही, हे सगळे कामं मीच करणार. आणि सायली तर स्वतःच करते, सायली तर अगदी माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा येते, किती काय काय करते ना. तर सायली हसू लागते आणि म्हणू लागते की तुम्ही आता कुणाचंही ऐकणारच नाही, तुम्हाला कोणी कितीही समजवलं तरी. आणि मग इथे अर्जुन घरी जायला निघतो आणि अर्जुन घरी जायला निघालेला असतो, सायलीलाही तो तिकडे जायला सांगतो. आणि आपल्याला संध्याकाळी झाल्यावर हे पाहायला मिळतं की अश्विन प्रियाला विचारत असतो की तुझा घसा बरा आहे ना, औषध घेतले होते ना वेळेमध्ये, तर ती त्याला म्हणते हो आता वाटतंय बरं आणि काळजी घ्यायला हवी, अशा दोघांच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला इथे अर्जुन किचनमध्ये काहीतरी बनवत असतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अश्विनला किती आश्चर्य वाटतं की हे नवरा बायको एकमेकांवर किती प्रेम करतात, आज दोघांनी एकमेकांसाठी जागाही बदललेली आहे. तर तितक्यातच नवरोबा अशी हाक आल्यानंतर आपला अर्जुन धावत धावत हा हॉलच्या दिशेने पळत सुटतो. दार उघडून बाहेर डोकावून पाहतो. त्याला असं वाटत असतं की अर्जुन घरी आपली सायली घरी आलेली. आणि दार उघडल्यानंतर तो पाहतो तर काय तिथे कोणीही नसतं. आणि ही सगळी गंमत अश्विन आणि प्रिया पाहत असते. आणि आपला अर्जुन मात्र निराश होतो की दारात कोणीही नाही आहे, मला आवाजाचा भास झाला की काय. मग तो पुन्हा किचनमध्ये जातो. तर पाठीमागून पुन्हा एकदा नवरोबा अशी हाक येते आणि ती मागे वळून पाहू लागतो. तर त्याला सायली छान प्रकारे पिंकी पोंकी झालेली दिसते. ती नाचत नाचत मग घरामध्ये एंट्री करू लागते. आणि इतकी छान ती बनी दिसत असते ना, तिला पाहून सगळेजण इतके आनंदी होतात. सगळेजण खूप आनंदाने तिच्याकडे पाहत असतात, मजा घेत असतात. ती डान्स करत करत घरात एंट्री करते आणि तिची झालेली एंट्री पाहून सगळ्यांना खूप मस्त मज्जा वाटत असते. खरंच ह्या दोघांचं प्रेम म्हणजे कुणाची नजर नको लागायला असं आहे, असंही आपली कल्पना म्हणू लागते. आणि सायली घरामध्ये आल्यानंतर मग अर्जुनला गोड अशी मिठी मारते. अर्जुनही सगळ्यांसमोर लाजत लाजत का होईना तिला मिठीमध्ये घेतो. आणि मग तिला मिठीत घेतल्यानंतर हॅपी हग डे असं ते दोघंजण एकमेकांना म्हणतात. आणि खरं तरी ते अस्मिता म्हणू लागते की तू खरंच ग्रेट आहेस रे, एवढ्या कामाच्या व्यापातून तुम्ही दोघंजण एकमेकांसाठी एवढा वेळ काढताय, एवढं सगळं करताय. तर इथे दोघंजण इतक्या आनंदात आहे हे पाहून प्रत्येकाला आनंद होत असतो. त्या दोघांना अस्मिता इतकं कौतुक करत असते त्या दोघांचं. इथे मात्र प्रिया आणि अश्विनच्या चेहऱ्यावरती 12च वाजतात. त्या दोघांची दृष्ट कल्पना काढते, दोघांना नजर नको लागायला, दोघंजण एकमेकांची तुम्ही किती काळजी घेतात, अशा सगळ्या गोष्टी इथे घरातले कौतुक करून सांगत असतात. अर्जुनने तर आज आपल्या
बायकोसाठी छानसा असा केकही बनवलेला आहे. तर अस्मिता तेही आठवण करून देते की पहिले चॉकलेट डेला चॉकलेट बनवली आणि आता केक बनवला आहे. अर्जुनचं कौतुकच आहे बाबा. अर्जुन छान प्रकारे किचन सांभाळतो आहे, सगळं शिकून घेतो आहे आणि स्वतःच्या बायकोसाठी एवढं छान छान गिफ्ट्स बनवतो आहे. हे पाहून तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. प्रताप आणि कल्पना म्हणू लागते की खरंच प्रेम असावं होतं तुमच्यासारखं आणि तुमच्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला. आणि प्रिया अश्विन चेहरा बारीक करून बसलेले असतात, कारण अश्विनला त्याच्या बायकोने साधा हॅपी व्हॅलेंटाईन डे असंही बोललेलं नसतं आणि अश्विननेही तिच्यासाठी काहीही केलेलं नसतं. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, त्यांचा जळफळाट होत असतो आणि इथे सगळेजण कौतुकाने सांगू लागतात की खरंच तुमच्या दोघांची जोडी म्हणजे जोडी आहे. आणि हे सगळं काही सायली म्हणते की फक्त प्रेम असलंच घडू शकतं. खरं प्रेम असलं की माणूस सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करतं, सगळीकडे वेळही काढतं. मग इथे सायली केक कापते, पहिला घास अर्जुनला भरवते, त्याच्यानंतर अस्मिताला, आईबाबांना सगळ्यांना मग ती केकचा एक एक घास भरवू लागते. प्रत्येकजण केकचं आनंद घेत असतो आणि अश्विन मात्र प्रियाकडे मोठी मोठी डोळे करून पाहतो आणि रागारागाने पाहत त्या दोघांचाही जळफळाट झालेला असतो. सगळा गुण्यागोविंदाने झाल्यानंतर सगळेजण आनंदात असतात. त्यातच आता आणखी एक भर पडली, त्यात म्हणजे एक भयंकर अशी घटना घडणार आहे. ती घटना काय असेल तर ती आहे साक्षीची. साक्षीने आता निश्चय केलेला आहे की आपण अस्मिताचं काहीही करून जीव घ्यायचा म्हणजे घ्यायचंच. तिने ठरवल्याप्रमाणे आता ती तिच्या कामाला आज जाणार आहे. तर त्याच वेळेला सचिन म्हणू लागतो की तू कुठे निघाली, आपल्याला डिनर करायचं नाही का? तर इथे ती म्हणू लागते की माझी एक फ्रेंड आली आहे बाहेर US वरनं, तर तिला भेटायचा आमचा प्लॅन आहे, तर आम्ही जातो बाहेर जेवायला. तर तो म्हणतो मी पण येऊ का? तर इथे काळजीने तो म्हणतो तू एकटी कशी बाहेर जाणार, मी तुझ्यासोबत येतो. तर तिथे साक्षी त्याच्यावर इतकी चिडते की मी लहान आहे कुलबाळ, मी कधी कुठे एकटी गेलेली नाही का, सतत काय तुला माझ्यासोबत यायचं असतं. आणि मग सचिन तोंड बारीक करतो, म्हणजे असं निराश होतो. ते पाहिल्यानंतर त्याचा मूड पुन्हा फ्रेश करण्यासाठी साक्षी त्याला मिठी मारते. इथे आपल्याला पाहायला मिळणार प्रॉमिस डेची तयारी सायली आणि अर्जुन करत असतो. तर त्यांच्या इकडे अस्मिताच्या खोलीमध्ये साक्षीने एंट्री केलेली असते. साक्षीने जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे अस्मिताचा आणि अस्मिता जोरात अर्जुन आणि सायलीला हाक मारू लागते. ते दोघंजण वेळेत तिथे पोचणार का, अस्मिताचा जीव वाचवणार का, हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.